नमस्कार, माझं नाव सिद्धी पगोडे. मी सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमधून आता माझी SSB बोर्ड परीक्षा दिली. नाशिकमध्ये रँकिंग झाला, तालुक्यात पहिला. काय असतं तालुक्यात पहिला म्हणजे SSC बोर्ड ही काही एवढी कठीण परीक्षा नाही आहे. काय आहे ते एज्युकेशन, मला काहीच नाही वाटतं. इट जस्ट नथिंग. आता मी जेव्हा 11th मध्ये जेई करते आता, आणि जेईचं मी जेव्हा स्टडी बघितला, खूप बेसिक लेवल आहे. 10th बोर्डचं जे होतं ना, खूप बेसिक लेवल आहे. आणि मी बघितलं की काय मी पास केलं, तालुक्यात पहिली आले काय, आणि वरून क्लासही नाही लावला. क्लास नाही लावल्याचं कारण मला काही वाटलंच नाही. का क्लास का लावायचं, काय आहे ते लावले, मला काहीच वाटलं. मी आता जेई करते प्रिपरेशन, आणि सरांनी पेटकर सरांनी जसं सांगितलं की गव्हर्नमेंट फील्डमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. खरंच असं मी लेक्चर कधीच नव्हतं ऐकलं, कधीच नाही. मी एकदा एक करिअर गायडन्स लेक्चरला गेले होते, आणि तिथे ना फक्त नीट आणि जेई आणि UPSC बद्दल थोडंफार 5 मिनिटं ते बोलले असतील, फक्त 5 मिनिट. ते बोलले जेई नीट एक्झामिनेशन हे करायला लागतं, हे कॉलेजेस आहेत, आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस UPSC बद्दल 5 मिनिटं बोलले झाले. म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसेसला ती हेच नाही देत आहे, इम्पॉर्टन्सच नाही आहे. त्यांनी तिथे इम्पॉर्टन्सच नाही दिलं. मला तो लेक्चर बिलकुल नाही. आणि आजचा जो लेक्चर होता इट वॉज रिअली व्हेरी व्हेरी नाईस. सरांनी खूप छान सांगितलं, खूप छान. आणि सरांनी जे मोटिवेशन दिलं आपल्याला, मला एक एक्झाम्पल माहिती आहे. लायन माहीत आहे मग सगळ्यांना, लायन तो पूर्ण दिवस झोपतो, आळशीपणाने झोपत असतो. पण जेव्हा त्याला भूक लागते ना, तर तो त्याच्या प्रेला, म्हणजे त्याला जो शिकार असतो तो पकडण्यासाठी तो एवढी मेहनत करतो. जोपर्यंत तो पकडत नाही ना तो शिकार, तोपर्यंत तो मेहनत करतच राहतो. जोपर्यंत जेव्हा तो पकडेल तेव्हा तो थांबेल, तेव्हाच थांबतो. म्हणून आपण सगळ्यांनी एवढी मेहनत करावी की आपल्या आई वडिलांचं नाव इथून इथपर्यंत पोहोचावं. आणि आज मी तालुक्यात पहिली आले. माझ्या फॅमिलीला, माझ्या गावाला, माझ्या पूर्ण रिलेटिव्हला खूप आनंद झाला. आणि तो आनंद बघून मला असं वाटतं की तोच आनंद नेहमी असंच टिकून कॉन्स्टंट राहावा, कमी नाही झाला पाहिजे. आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं की 10वीमध्ये तालुक्यात येईल, पण आले मी, आणि मला स्कूल लाईफ खूप राहू. बट मी जेव्हा ही जेई क्रॅक करेल ना, तेव्हा मला कुठेतरी वाटेल की काहीतरी केलं. मला खूप सत्कार समारंभ वगैरे तिथे बोलवलं. मला खूप बोरिंग वाटतं म्हणजे. मला आजही म्हणजे मला असं वाटलं तिथेही येऊन मी असंच काहीतरी ट्रॉफी देते, फुल देते, सर्टिफिकेट यांचा बट हा आजचा कार्यक्रम इट वॉज रिअली खरंच खूप छान होता. म्हणजे मी ना कालीन एक कार्यक्रमाला गेले होते. दर संडेला माझा कार्यक्रम चालूच असतात, पण हा जो कार्यक्रम होता ना, म्हणजे टाईम दिला मी 2 तास. खूप खूप छान सांगितलं सरांनी. 2 तासात लाईफमध्ये काय आपण करू शकतो, आपण किती पुढे जाऊ शकतो, किती एक्झाम्स आहेत, किती अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप छान सांगितलं सरांनी. आणि खरंच समाजाला एक असा माणूस पाहिजे जो निस्वार्थी पणे निशुल्क त्यांनी परीक्षांबद्दल सांगितलं. नाही तर कोण आहे आजकाल, सगळे स्वार्थच बघतात. आणि वरून मला गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट बिलकुल करप्शन. आणि तुम्ही जेव्हा पण जाल ना गव्हर्नमेंट सर्व्हिसेसला कोणीही, प्लीज करप्शन करू. कारण की त्याच्यामुळे त्यांना भरपूर मुलांना अपॉर्च्युनिटीज नाही भेटत. त्यांना मार्क्स असतात किंवा पैसे भरून जातात मुलं, पैशावर चाललंय सगळं. प्लीज करप्शन करू लागले, समाजात लागले प्लीज नका, प्लीज नका. आणि मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं खूप थँक्यू. टाईम आता दिला या कार्यक्रमाला 2 तास, खरीच इम्पॉर्टंट होता.
जेव्हा मी म्हणजे आज मी सकाळी उठून अभ्यास करायला ठरवलेलं, तर मला फोन आलेला काल की ह्या कार्यक्रमाला जायचं. मी पप्पाला सांगितलं, सकाळपर्यंत सांगितलं की नाही बाबा कशाला जायचं, कशाला तिथे जायचं, काय आहे तिथे जाऊन फक्त ते ट्रॉफी पाडतात. मग पप्पा बोलले नाही, आपण त्यांनी एवढं मागणी बोलायला आपण जायला पाहिजे. मी आले आणि मला नव्हतं माहिती की ते करिअर गायडन्स वगैरे आहे. आणि मी जेव्हा बसले नोटबुक वगैरे कोणच देत नाही, कोण कार्यक्रमाला देत असं नोटबुक अँड पेन, तर तुम्ही लिहा. ह्या कार्यक्रमात मला तेही भेटलं, गायडन्स भेटलं, मला मोटिवेशन भेटलं आणि पुढे जाण्यासाठी खूप मार्गदर्शनही भेटलं. तर खरंच थँक्यू केडकर सर तुम्हाला. खरंच अशी माणसं कधीच मी बघितली नाही आणि असं तुमचं कार्यक्रम पुढे घ्यायचा. आमच्यासारख्या भरपूर मुलांना तुमचं मार्गदर्शन पाहिजे, गरज आहे. माहितीच नाही हे सगळे जे फील्ड्स आहेत गव्हर्नमेंटचे, माहितीच नाही मुलांना. फक्त मी JEE NDA माहिती आहे, NDA आणि UPSC बाकी काय. आपल्याकडची माणसं आधी शेतकामं वगैरे ते करायची आणि जी शिकल्यात त्यांना माहिती आहे, बट ज्यांना माहिती नाही त्यांच्याकडे पर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि ते काम तुम्ही पोहोचवण्याचं काम तुम्ही करता. खरंच खूप ग्रेट जॉब तुम्ही करता.